पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या खारघर दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते खारघरमधील इस्कॉन मंदिराचं उद्घाटन होणार. 9 एकरात पसरलेलं आशियातील दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या वादाला नवं वळण. 2020 पासून आदित्य ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी तर उद्धव ठाकरे स्मारक समितीच्या मार्गदर्शकपदी. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा बंद करण्याचा असोसिएशनचा निर्णय. मागे 120 कोटी रुपयांची थकबाकी देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्यानं औषध पुरवठा असोसिएशन औषध पुरवठा बंद करणार होतं. टोरेस फसवणूक प्रकरणात ईडीनं गुन्हा नोंदवला. मनी लॉन्ड्रिंगची ईडीकडून चौकशी सुरू. एफआयआरमध्ये 66 गुंतवणूकदारांची 13.85 कोटी रुपयांची रक्कम नमूद. सर्वाधिक ट्रॅफिकच्या शहरामध्ये मुंबईचा 39वा क्रमांक. 10 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 29-26 मिनिटांचा वेळ लागत असल्याचा अहवाल. 2023 पेक्षा 2024ला ट्रॅफिक समस्या अधिक वाढल्याचं चित्र. अंधेरीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मृत व्यक्तींच्या नावे पात्रता. 6 झोपडीवासियांची पात्रता रद्द. दलालांमार्फत बोगस झोपडीवासीय पात्र करण्याच्या प्रकारानंतर प्रशासन अलर्ट. मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटींची घट. पालिकेचा निधी 91,000 कोटींवरून 81,000 कोटींवर. मुंबई फेस्टिव्हल यंदा होणार नाही. पर्यटन विभागाच्या सादरीकरणात मुंबई फेस्टिव्हलचा उल्लेख टाळला. तिजोरीवरील भार हलका करण्यासाठी निर्णय. भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी आयोगाकडून या आठवड्यात अंतिम अहवाल तयार केला जाणार. 15 ते 18 जानेवारीपर्यंत अंतिम युक्तिवाद होणार. पुण्यातील स्टुडंट राईट असोसिएशनचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. सारथी, बार्टी, टार्टी, महाज्योती या संस्थांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी एसआयटी लावण्याची मागणी. पुणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांचं ऑडिट होणार. तर सर्व शाळांमधील इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं जाणार. बेशिस्त चालकांमुळे पीएमपीएमएलच्या बसच्या अपघातांमध्ये वाढ. मागच्या वर्षात 61 अपघातांची नोंद. 24 मृत्यू तर 21 जण जखमी. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी. कुटुंबाचा विरोध असलेल्या आंतरजातीय जोडप्यांचं संरक्षण करा. मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश. कुटुंबियांच्या धमक्यांमुळे पोलिसांना जोडप्याला 2 महिन्यांसाठी संरक्षण देण्याचे आदेश. नायलॉन मांजा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून 19 गुन्हे दाखल. नायलॉन मांजा विरोधात मुंबई पोलिसांची विशेष मोहीम सुरू. गेल्या 3 दिवसात 19 गुन्हे दाखल. भिवंडीत नायलॉन मांजासह प्लास्टिकचा मांजा जप्तीची कारवाई. जवळपास 200 किलो मांजाचा साठा हस्तगत. भिवंडी पालिकेची कारवाई. आरटी प्रवेशासाठी 27 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. ठाणे जिल्ह्याअंतर्गत एकूण 627 पात्र शाळा आहेत. एकूण 11,320 रिक्त जागा उपलब्ध. जिल्हाधिकाऱ्यांकडून अर्ज भरण्याचं आवाहन.